काटा लागला की काय फरक नाही पडत आपल्याला, बरोबर ना. ते करवंदाच्या जाळ्या कुठे असतात तर आपल्याला सगळ्या डोंगरावरती असतात, बरोबर की नाही. डोंगरावरती आपण जातो, काळ्या रंगाचा दगड आहे ना, मग कुठेतरी आपण काढायला जातो करवंद, मग कुठेतरी आपण पडतो, डोकं फुटतो, अंता फुटतो, होतं की नाही. मग घरी रडत येतात ना. हा हो. आणि हा जो दगड आहे, या दगडावरती चित्र काढलेले जाऊ, त्या चित्रांना आपण कादळ शिल्प म्हणतो. आता हे तुम्ही सगळं अनुभवू नका, तुम्ही नेहमी पाहता, बरोबर की नाही. तुमच्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी आहेत, जे आपल्याला सुद्धा समुद्र किनारा आहे. समुद्र किनाऱ्यावरती कोण कोण जातं, रोज जाता ना. किती शंख शिंपले जमवले का, कोणी कोणी शंख शिंपले जमवले का, 5. किती, 5ही वेगवेगळ्या प्रकारचे की एकाच प्रकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळे रंग आहेत की नाही. शंख आहेत की नाही, मोठे मोठे शंख मिळतात की नाही, तुम्हाला मिळाले की नाही, ठेवले ना की नाही जपून, नक्की का. हा, आणि ते जे शंख शिंपले आहेत ना, ते खूप वेगवेगळ्या प्रजातीचे शंख शिंपले असतात. तुम्हाला जेवढे जमतील ना तेवढे तुम्ही जमवून ठेवा, जेवढे जमतील तुम्हाला. ज्या ज्या वेळेला समुद्रावरती जाल त्या त्या वेळेला तुम्हाला जे काही वेगळं नजरेला असेल, शंखाचा असेल प्रकार, शिंपल्याचा प्रकार असेल, आपल्याकडे जी पेणी मिळते लांबडी, पेणी असेल. आताच्या दिवसात तुमच्या किनाऱ्यावरती ते स्टारफिश यायला लागलेले आहेत. जेलीफिशला हात लावू नका, ते स्टारफिश यायला लागले. जेलीफिश यायची तर वेळ झाली, त्याला अजिबात हात लावायचा नाही. ते स्टारफिश असतात, त्या ज्या काही वेगळ्या गोष्टी असतील तुम्हाला त्या जिवंत नाहीत अशा गोष्टींचा संग्रह तुम्ही करा, आजपासून करा. आणि 10 वर्षानंतर परत आपला भेटू. पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे दिसतात, बरोबर की नाही. रोज आपल्या आवारामध्ये असतात. मालगुणवाले खूप खुश आहेत. आम्ही ना तुमच्यावरती ना खूप जळतो. त्या रत्नागिरी शहरामध्ये राहून तिथे मालगुणमधल्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे त्या परिसरात तुम्ही एवढं भरपूर काय काय बघत असताना आम्हाला बघायला मिळत नाही. तो कार्तिकला रोज सकाळी म्हणतो, बाई कसा जाऊया तिकडे आपण, तो मला पक्षी बघायचा आहे, मला मधबार हॉर्नबिल, त्याला काय म्हणता तुम्ही इथे, हा इकडचा पक्षी सर्वात इकडचा लखनेर म्हणतात, किंवा टेकाट्या म्हणतात, किंवा गणेश म्हणतात ना, का गरुड म्हणतात तुमच्याकडे, काय म्हणतात, गरुड म्हणतात. आपल्या इकडे गरुड म्हणतात त्याला. हे पक्षी बघण्यासाठी कोणता कोणतरी घेत असतात. हे एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही रोज वावरताय, त्या सड्यावरती फिरताय, तिथे करवंद खाताय, ह्या गोष्टी तुम्ही अनुभवताय. आणि ह्या सड्यांवरती किंवा या भागामध्ये आज आपण जसे वावरतो तशी आपल्या अगोदर कितीतरी हजार वर्षांपूर्वी माणसं वावरत घेतली आहेत किंवा वावरत आलेली आहेत. आता तुम्ही कुठेतरी वावरत असता, आपण वावरत असतो नाही, बरोबर आहे की नाही. आता इथे आपण शाळेमध्ये वावरत असतो, शाळेच्या भिंतीवरती पटकन त्यातून रेखोड्या काढता की नाही. हा, त्या खडू मिळाल्या की खडूने भिंतीवरती काहीतरी काढून ठेवू पडते, करता की नाही करता ना. तसं त्या माणसाने त्याला जे जाणवलं, त्याला वाटलं, त्याने त्या दगडांवरती काढून ठेवलं. तो हा एक माणूस, जो आपल्याला माहित नाहीये कोणी काय केलंय ते, त्या माणसाचा शोधाच्या दृष्टिकोनातला हा प्रवास आहे. अरे हे तुम्हाला माहिती आहे थोडंसं, माहिती नाही माणूस कसा निर्माण झाला, सांगितलं ना. माकडाच्या एका प्रजातीपासून सुरुवात झाली. हा सांग ना ताई सांग. बरं मग आपल्या शेतकऱ्याची गोष्टी हरवली. खूप सुंदर. आता हे जे आहे, आता जो हा प्रवास आहे ना, हा प्रवास जो आहे माणसापासून साधारण माणूस बनेपर्यंत, हा प्रवास जवळपास 40 लाख वर्षांचा प्रवास आहे. 40 लाख वर्षानंतर माणूस कुठेतरी, आज आपण ज्याला आपण म्हणतो सर्वसाधारण माणूस, तसा तो बनला. आणि सर्वसाधारण माणूस बनल्यानंतर मग त्याला आपल्याला काहीतरी करावं असं वाटायला लागलं. आणि ते करण्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो. तशी माणसाने चित्र काढायला सुरुवात केली. सर्वात पहिल्यांदा माणसाने काय करायला सुरुवात केली, तर माणसाने चित्र काढायला सुरुवात केली. मग चित्र काढण्यासाठी त्याने काय केलं, तर आजूबाजूला जे काही दगड होते, आजूबाजूला जे काही त्याला नैसर्गिक रंग मिळत होते, त्या रंगांच्या माध्यमातून कुठेतरी त्याने भिंतींवरती चित्र काढायला सुरुवात केली.
आजूबाजूला ते दगड होते, ते दगड घेऊन आपण दगड मारत असतो ना की दगड घेऊन त्याने आजूबाजूच्या दगडावरती काहीतरी कोरायचा प्रयत्न केला, चित्र काढायचा प्रयत्न केला. आणि ह्याच्यातनं माणसाचा एक प्रवास वेगळा सुरू झाला की त्याला काहीतरी सांगता यायला लागलं, त्याला काहीतरी मांडता यायला लागलं. ती मांडण्याची पहिली जी त्याची सुरुवात होती ती त्याने चित्रांच्या माध्यमातून केली. आणि चित्रांच्या माध्यमातून करत असताना आता मी सांगितलं तसं त्याने भिंतीवरती कुठेतरी चित्र रंगवली, कुठेतरी त्याने दगडावरती कोरूनच ठेवली चित्र, कुठेतरी जमिनीवरती काढली चित्र. अशा वेगवेगळ्या त्याला जो काही भाग मिळाला, ज्याला जे काही कागद मिळाला, कागद म्हणून त्याचा वापर केला त्याने, तो त्याच्यावरती त्याला मिळालेली की आज आपण रंगपेटीचे खडू वापरतो की नाही, खडू वापरतो, कुठेतरी ब्रश वापरतो, कुठेतरी पेन्सिल वापरतो, तसे वेगवेगळे त्याने नैसर्गिक गोष्टींचा आधार घेतला आणि त्याला जे काही आजूबाजूला पाहायला मिळालं ते त्याने चित्रांच्या माध्यमातून आज आपल्या प्रदेशामध्ये कोरून ठेवलं. भारतामध्ये आता भारत सगळ्यांना माहिती नाही, सगळ्यांना माहिती ना आहे ना, हो हो माहिती. आपल्याकडे सगळीकडे हे चित्ररचना पाहायला मिळतात, जिथे जिथे माणूस वावरला तिथे तिथे त्याने हे केलं. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपला जो भाग म्हणतात ना कोकण म्हणतात, बरं की नाही, माहिती ना, कोकण ऐकून माहिती असेल तुम्हाला थोडंसं, अजून पुढे गेल्यानंतर अजून चांगलं जाईल. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये फक्त कोकणामध्ये आपल्याकडे या चित्ररचना आढळल्या, त्या सुद्धा आपण जिथे करवंद खायला जातो अशा प्रकारच्या भागावरती म्हणजे कातळावरती किंवा सड्यावरती ही चित्र आपल्याला पाहायला गेल्या सड्यावरती अशी कोरलेली पाहायला मिळतात. तुम्ही ज्या सड्यांवरती वावरता, ज्या सड्यांवरती तुम्ही करवंद खाता, ज्या सड्यांवरती तुम्ही पतंग उडवायला जाता, कधीतरी बैलांच्या गाईगुरांच्या पाठीमागे जाता, पावसाळ्याच्या दिवसात जाता ना, हा कुठेतरी गुरं सोडलेले असतं, गुरांच्या मागे आपणही गुरं करायला सोडले असतं, गुरांच्या पाठीमागे आपणही जातो. तिथे अशा प्रकारची माणसाने चित्र कोरून ठेवली आणि वेगवेगळ्या प्रकारची चित्र त्याने कोरून ठेवली. ती आता कशी आहे ती बघूया आणि तुम्ही ओळखायची, तुम्ही अगोदर ओळखायची म्हणून मी सांगणार ते काय काढलंय हा बोल ना. पक्षी ओळखता आला ना. आता इथे वेगवेगळे प्राणी दिसतात, बघूया कुठले कुठले प्राणी ओळखतात. एक झाला, दुसरा आता एक एक गोष्ट ओळखा. हा कोणता आहे, हा कोणता आहे, खवले मांजर. खवले मांजर कोणी बघितलं? खवले मांजर एवढ्या सगळ्यांनी तुम्ही खवले मांजर बघितलं ना, मला कधी दाखवणार, मला कधी दाखवणार? आम्ही नाही बघितलं अजून. खरंच कधी दाखवणार मला? मी कधी येऊ तुमच्याकडे लगेच मांजर बघायला? आत्ता लगेच खवले मांजरचं बीड माहिती वाटतं होय ना? खवले मांजरचं बीड माहिती आहे, कुठे राहतो तो माहिती आहे. खवले मांजर हा कोणता आहे बघा, त्याची गंमत माहिती आहे का खवले मांजराची? पण तुम्ही पाहिलं का खवले मांजरला? तो काय करतो माहितीये का? त्याच्यावरती शत्रूने अटॅक केला ना, तो स्वतःची कुंडाळी करतो पूर्णपणे आणि त्याच्या अंगावरती खवले म्हणजे त्याच्या अंगावरती छोटे 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 असे कठीण अशी त्वचा असते. त्याच्या कठीण त्वचामध्ये वाघासारख्या सुद्धा प्राण्याला त्याचा घास घेता येत नाही आणि खूप धारदार असतात ते खवले काही वेळेला, ते खवल्यामध्ये. आता पुढचा हा ओळखते बरोबर. आणि हे खालचं कुठे आहे? माकड आहे का माणूस आहे? माकड आणि माकड हे मध्ये मध्ये कुठलं चित्र आहे मोठं? सांगायचं बघा. आता बघा सांबर. तर सांबर आणि हरणातला फरक माहिती. सांबर आपल्याकडे हल्ली दिसत नाही. गेल्या काही वर्षात, गेल्या 100-200 वर्षांपासून सांबर आपल्याकडे दिसायचं बंद झालंय. त्याच्यातल्या पलीकडच्या बाजूला इथे आहे बघा, हे चित्र काय खालचं? हरिण. कोणी बघितलंय? आपल्याकडे चौशिंगा दिसतो. हरिण कोणी बघितलंय साड्यावर? प्रत्यक्ष बघितलं का? प्रत्यक्ष बघितलं की चित्रात? खरं कोणी बघितलं आहे? कुठे बघितलंस? कुठे बघितलं सांग? हा गाडीवर नाही बघा. त्याच्यावरचा कुठला आहे? हा कोणता आहे?
हे तुम्ही पाहता नाही, हे तुम्ही पाहता. तुम्हाला ऊन मध्ये अडुदाई वरती आहे, बरोबर. तुम्ही पान मंजर बघता, ऊस मंजर, ऊस मंजर, काळं मंजर हा दिसतं की नाही? किंवा कांड्याचोर कोण बघतं? कांड्याचोर कोणी कोणी बघितलाय? सगळ्यांनी बघितलं. हे असं काहीच नाही. तर त्याची जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये पान मंजर येतं, त्याच्यामध्ये कांडेचोर येतो, त्याच्यामध्ये एक गवारा नावाचा एक प्राणी येतो. असे वेगवेगळे प्राणी येतात. त्याची साधारणपणे शरीर रचना अशी येते आणि या शरीर रचनेचे प्राणी त्याने कोरले. आता हा नक्की ना? हो. इकडे कोण आहे? इकडे कोण आहे? पाणगेंडा आहे. आणि इकडे कोण आहे? वाघ आहे. आता हे बघा बघा प्राणी आता कसे कसे त्याने कोरले. तर हे कोरायची पद्धतीने बघितली का? किती छान प्रकारे त्याने कोरले. की त्याने ते चित्र काढलं नाही, त्याने अचूक काढलं नाही चित्र, अत्यंत अचूक चित्र काढलं नाही. त्याला आपल्याला वेगळं म्हणतात नाही. पाणगेंड्याला आपण हत्ती नाही म्हणू शकतो, हत्तीसारखा दिसतो वगैरे नाही. हत्तीसारखाच काढला नाही. पण हत्तीचे कान कसे आहेत? छानपैकी आहेत की नाही कान दाखवलेले, त्याने सुळे दाखवलेले, सोड दाखवलेले त्याने. त्याच्यामध्ये अजून काही बारकी खूप वैशिष्ट्य आहेत की आपण नंतर वेळेनंतर गप्पा मारू. आता इकडे कोण आहे? तिकडे इकडे गाय नाहीये. गायीच्याच प्रकारात लागणं खूप मोठा असतो. इंडियन गौड म्हणतात तेव्हा गवारेडा. अजून तुमच्याकडे गवारेडा यायला लागलाय, गावकडीत यायला लागलाय, सह्याद्रीतून उतरून खाली यायला लागलाय. आपल्याकडे अजून यायचं आहे. पण तिकडचा एक कोण गेंडा आहे, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे का गेंडा जगात कुठे मिळतो, कुठे दिसतो? गेंडा आपल्याला फक्त हिमालयाच्या पायथ्याशी दिसतो आणि तो सुद्धा आसामच्या भागामध्ये. बाकी अखंड जगामध्ये एकही गेंडा कुठेही दिसत नाही. तो फक्त तेवढ्याच भागामध्ये दिसतो. आणि कोकणामध्ये गेंडा असायचं काहीच कारण नाही. कोकणामध्ये आत्ताच्या या दगडावरती कुठे गेंडा फिरायला लागला? गेंडा कोणी शाकाहारी प्राणी आहे, त्याला भरपूर पाणी लागतं, त्याला भरपूर गवत लागतं. असा आपल्याकडे काहीच भूप्रदेश नाही आहे आमचा शिल्लक राहिलेला. मग त्या साड्यावरती कुठे घे तर तरी तिकडे चित्र दिसतं आणि किती शांत राज्याने तुम्ही ओळखता येऊ शकते काय तुम्हाला? बरोबर. कोणी पाहिलं डुक्कर? अरे यांनी सगळेच प्राणी पाहिजे. हे काय आपल्याला रिग्रेट होय आपल्याला. आणि तिकडे ती नीलगाय आहे, ती खालच्या बाजूला आहे, ती नीलगाय आहे. आणि ती नीलगाय आहे ती आता आपल्याकडे नाही दिसत, फार कमी प्रमाणामध्ये दिसते. पण नीलगाय सुद्धा खूप मोठ्या आकाराचा प्राणी आहे पुढे. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत, त्या मासेतून ओळखता येऊ शकतील का? बरोबर अत्यंत अचूक. आणि हा कुठला आहे? हा कुठला आहे? बरोबर. कुठला पापलेट कुठला आहे? हा पापलेट आहे. आणि हा कुठला आहे? शार. बरोबर की आपल्याकडे गादा मासा म्हणतात त्याला. फिशिंगला जे जातात त्याला गादा मासा म्हणतात. त्याच्यात एक प्रजाती आहे ती तशीच दिसते, त्याला गादा मासा. अशा प्रकारचे मासे पण त्याने कोरून ठेवले. आपण जसं वहीवरती चित्र काढतो, पाठीवर चित्र काढतो, असं त्याने दगडावरती दगडाच्या साह्याने चित्र काढून ठेवलेले आहे. बघा आता कुठले कुठले ओळखता येते. घोरपड नेहमी बघता तुम्ही, बरोबर की नाही? नेहमी ते तुमच्या शाळेच्या आवारात पण वावरत असेल ना, वावरते ना शाळेच्या आवारात घोरपड. कासव बघितलं तर समुद्री कासव तुम्ही कधी? समुद्री कासव. मी समुद्री कासव म्हणतो. गेल्या वर्षी ते गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावरती लागलं होतं. मला वाटतं मालगुंडा पण होतं लागलेलं, ते अंडी घालायला आलं होतं.
ऑलिव्ह रिडले नावाची एक कासवाची प्रजाती आहे आणि त्याची गंमत आहे. मी तुम्हाला ते मुद्दामून थांबलो की कासव असतं ना, कासव ते कधीही जमिनीवरती येत नाही. समुद्रातलं कासव कधीही जमिनीवरती येत नाही. त्याच्यातलं जे मादी कासव असते ते अंडी घालण्यापुरतं फक्त समुद्र किनाऱ्यात येतात. आपल्या इथल्या किनाऱ्यावरती पण येतात किनाऱ्यावरती, आणि ती मादी कासव असतं ते अंडी घालतं आणि ती निघून जाते पाण्यामध्ये परत. आणि साधारणपणे 55 दिवसानंतर ती पिल्लं बाहेर पडतात, छोटी 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 छोटी, आणि ती पिल्लं समुद्राच्या पुढच्या प्रवासाला निघतात. हे खूप छान प्रकार असतो बघण्याला. भाऊ पुढच्या यावेळेला काय मला माहिती आहे, मालवणचा एक टेस्ट झालं यावेळेला. हां, पुढच्या वेळेला बघूया. मुआ समजा नाही आपल्याकडे मिळालं तर आपल्या इथे तावखेडच्या किनाऱ्यावरती हा मोठ्या प्रमाणाचा एक प्रकल्प राबवला जातो. इथे सगळं ह्या कासवाचं संवर्धन केलं जातं. कधीतरी आपण आपल्या शिक्षकांना सांगूया की त्यावेळी एखादा दिवस आम्हाला घेऊन चला. फक्त अट एक आहे की तुम्हाला पहाटे उठायला लागतं, खूप लवकर उठायला लागतं. त्याची कारणं तुम्हाला द्यायला लागली. नेक्स्ट हे बघूया काय काय ओळखता येतं. आता आपण एक घेऊया. हे काय वरती काय, त्याच्या खाली हिराळ. बरोबर आहे. आणि हा उंच उडणारा पक्षी आहे. हा कोणता तुम्ही बघता, अगदी तुम्हाला अचूक प्रजाती नाही ओळखता येणार पण तुम्ही नेहमी बघता. बघा ओळखता येईल बघा. धार म्हणतोयस ना? हा बरोबर. धार आकाशामध्ये उडत असेल तर कशी दिसेल? मोठे पंख. आणि गंमत म्हणजे काय माहिती का, धार ज्यावेळेला उडते त्यावेळेला तुम्ही कधी बारकाईने निरीक्षण करायचं पक्ष्यांचं. त्याला शेवटचे पंख असतात, पंखाचे किती टोकं असतात, त्याच्या शेवटी अशी 4-5 पिसं असतात. बरोबर की नाही? नीट बघितलं की तुमच्या लक्षात येईल धार उडत असताना. आणि त्याला फिंगर फिदर्स असं म्हणतात त्याला. ती जी आहे ती सुद्धा त्याने चित्रामध्ये दाखवायचा प्रयत्न केला. म्हणजे त्याचं निरीक्षण किती आहे बघा. जे बघतोय व्यवस्थित ते अत्यंत छान पैकी तो चित्रातोय. आपण चित्र काढतो की नाही, आपण आपलं निरीक्षण कसं असायला पाहिजे, असं असायला पाहिजे. अरे हे चित्र तुम्ही सगळी बघितली, ह्या चित्रांचे आकार हे खूप मोठे आहेत. आपल्या इथे कोकणामध्ये जी चित्र आढळतात त्याचे आकार खूप मोठे आहेत. आता मगाशी आपण मासा बघितला, तुम्ही म्हणाल ना कोणतरी पापलेट आहे म्हणून वगैरे. आता शेजारी माणसाची आकृती काढली आहे मुद्दा म्हणून. जेवढा माणूस 5.5 फूट उंचीचा माणूस असतो ने, आज आपण उंची 6 फूट उंचीचा माणूस असतो, तर 6 फूट माणसाची आकृती काढली. आता त्याच्या तुलनेमध्ये ते काढलेलं चित्र केवढं आहे बघा. आता हा मधला जो मासा दिसतोय ना, हा तुमच्यापासून खूप जवळ आहे. ते चित्र ठिकाणी नेवऱ्याच्या कड्यावरती तो मासा आहे. 6 फूट म्हणजे माझ्या एवढा उंच. त्याची लांबी आहे 27 फूट. आता 27 फूट म्हणजे आपण ज्या खोलीमध्ये बसतोय ना तेवढ्या लांबीचं तो एक चित्र काढलेलं आहे. एवढं मोठं चित्र तिथे काढलेलं आहे. मगाशी आपण पक्षी बघितला, त्या पक्षाचा एक फोटो बघितला बरोबर. अशी एक चित्राची आहे ती 24 फूट बाय 12 फुटाची. म्हणजे खूप मोठ्या आकाराचे प्राणी काढलेले आहेत. हे बघा ना, तो त्याने गव्याचं चित्र काढलं नाही, गवा रेड्याचा. तो माणूस केवढासा दिसतोय बघा. म्हणजे ते चित्र केवढं असेल मोठं बघा. एवढं मोठं चित्र त्याने काढलेलं आहे त्याच्यावरती. का आपण एवढ्याशा कागदावरती चित्र काढत असताना आपला हात असा होतो. आणि एवढं मोठं चित्र त्याच्यावरती काढलं नाही, तेवढं तरी नाही. बघा वाघ. आता वाघ दिसतो की नाही इथे, वाघाचं चित्र आहे. वाघाच्या अंगाचे त्याने पट्टे दाखवले ते व्यवस्थित. आणि तो आकाराने केवढा आहे, प्रचंड मोठं चित्र त्याने काढलेलं आहे. आणि हे जे प्राणी जेवढ्या आकाराचे आपण पाहतो ना, ते त्याने चित्र काढत असताना तेवढ्याच आकाराचे किंवा त्याच्यापेक्षा खूप मोठ्या आकाराचे त्याने चित्र काढले. आता गंमत आपण पुढचा फोटो बघूयाच. गेंडा मगाशी बघितले, तुमच्या इथून जवळच आहे. इथे देऊळच्या गावामध्ये, फार गाव नाहीये, देऊळ गावामध्ये इथे जे चित्राचे नाही तिथे गेंडा आहे. आकाराने बघितली 18 फूट त्याची लांबी आहे, 11 फूट उंची आहे. म्हणजे आपण आता या कवलांच्या उंची एवढ्या आकाराचं चित्र त्यांनी त्यामध्ये कोरलं आहे. काय हत्तीची रचना आहे ना, एवढी मोठी आहे. बघितलीत का? तो माणूस केवढासा दिसतोय त्याच्यासमोर, एवढासा माणूस दिसतोय त्याच्यासमोर. त्याचे चित्र त्याने कातळावरती कोरलं नाही ना, त्या चित्राची लांबी आहे 50 फूट आणि रुंदी आहे त्याची 48 फूट. म्हणजे या भिंतीपासून आपल्या वर्गाच्या तिकडच्या भिंतीपर्यंत एवढ्या आकाराचं चित्र आहे, मोठं केवढं तरी. जेव्हा आपण माड बघतो की नाही, माडाची उंची असते मोठा,
मोठ्या माडाकडे बघितलं कसा दिसेल तेवढ्या आकाराचं चित्र त्या ठिकाणी कोरलं आहे. आणि गंमत म्हणजे हे आपण या आशिया खंडामध्ये आहे राहतो, त्या आशिया खंडातलं हे सर्वात मोठं चित्र आपल्या परिसरात आहे. खूप मोठं आहे. त्याच्यामध्ये कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्यांनी प्राणी काढून ठेवले आहेत. आता दुसरं आहे की ओळखलं ना तुम्ही कोण आहे ते, कोण कोण आहे तुमच्यापैकी, कोण कोण आहे याच्यात दिसतोय, कोण कोण दिसतोय तुमच्यापैकी? हे सगळे त्यांनी माणसाने स्वतःच्या सुद्धा आकृत्या काढून ठेवल्या आहेत. आणि या आकृत्यांमध्ये सुद्धा खूप गंमत आहे. त्या आकृत्या 4 फूट उंचीपासून 28 फूट उंचीपर्यंतच्या आकृत्या आहेत. माणसाच्या ज्या आकृत्या काढलेल्या आहेत केवढ्या तरी अवाढव्य मोठ्या केवढ्या तरी आकाराने काढलेल्या रचना आहेत. आणि तो आता इथे बघा, हे तुम्हाला दिसते इथे हा तार्किक जातच झोपलाय आणि वरती मीच झोपलोय तिकडे. आता आम्ही दोघे झोपून सुद्धा ती आकृती पूर्ण होत नाही. म्हणजे केवढं बघा मोठी असेल ती आकृती, एवढ्या मोठ्या आकाराच्या आकृती काढल्या. आणि गंमत म्हणजे काही ठिकाणी याला खूप मजेशीर गोष्टी आहेत. तुमच्या इथे आहेत की नाही मजेशीर गोष्टी? इथे भूत दिसतं, इथे रावण दिसतो, काय ते आहे की नाही? तर इथे हा जो माणूस आहे ना त्या ठिकाणी एक गमतीशीर गोष्ट आहे. तो जो माणूस आहे त्या माणसाला तिथे त्या गावातले लोक खवण्या म्हणतात किंवा खवळोबा म्हणतात. तर त्याची काहीतरी आपण चेष्टा केली की तो खवळतो आणि रागावतो आणि तुम्हाला शिक्षा देतो असं म्हणतात. असं तिथे एक गमतीशीर स्टोरी आहे. एक तिथे एक माणसाची आकृती आहे, नाही पुढे दाखवतो तुम्हाला. तिकडे आहे त्याला राक्षस म्हणतात, त्याला एका ठिकाणी राक्षसाची जाळ असं म्हणतात. तिथे खूप गमतीशीर कथा असतात. एक कथा तुम्हाला गमतीन सांगतो कथा. एक इथे आपलं कापडगाव नावाचं गाव आहे, तिथे आम्ही गेलो होतो आता शिल्प शोधत. आणि आम्ही ज्यावेळेला शोधतो त्यावेळेला फक्त चित्र नाही शोधत, आजूबाजूचा खूप परिसर भटकतो. आणि मग त्यांना विचारलं की आजूबाजूच्या परिसरात काय आहे का, अमुक आहे का, तमुक आहे. तर म्हणाला भूताचा कातळ आहे तिकडे काही काय, भूताचा कातळ आहे काय. म्हटलं काय आहे भूताचा कातळ? आपण जाऊया बघायला म्हटलं. चला म्हटलं बघायला जाऊ भूताचा कातळ. म्हणून आम्ही भूताचा कातळ बघायला गेलो. ते चित्ररचनावरती तिथून साधारणपणे 2-1 किलोमीटर अंतरावरती गेलो. तुम्ही सड्यावरती फिरतात ना सगळेजण, सड्यावरती कधी असा गुळगुळीत दगड दिसतो का तुम्हाला कुठे? दिसलाय कधी? गुळगुळीत दगड दिसलाय कुठे मला? काय दगड वगैरे दिसतो ना आपल्याला, असा काही त्या सड्यावरती त्या एवढ्याशा भागाने गुळगुळीत दगड होता. त्याच्यात काही एक गवताची काडी सुद्धा उगवली नव्हती. त्याच्यात चित्रमित्र काही नव्हतं. भूताचा कातळ का म्हणतात नाही म्हणत. थोडी मुलं आणि शाळाच होती जवळ, शाळेतले सगळे शिक्षक किंवा ते सांगायचे तुम्ही इकडे जाऊ नका वगैरे असं. म्हटलं भूताचा कातळ का म्हणतात वगैरे. मग त्याने गमतीने सांगितलं. एक दिवस रात्री ना तिथे भूत आलं, त्याने शी केली, शेजारी डोळ्याला पाणी नव्हतं म्हणून तो ढुंगण घासत गेला. तेव्हापासून काही उगवत नाही तिथे. काय गंमत आहे. पण त्याच्यातली गंमत अशी आहे की त्या एखाद्या गोष्टीमुळे इथला जो भूगोल किंवा तो जो काय दगड होता त्या दगडातला वेगळेपणा आम्हाला कळला की एवढ्या मोठ्या कातळावरती एवढासाच भागामध्ये काही उगवत नाही. मग हा दगड कुठल्या प्रकारचा असेल, हा दगड इथे आला कसा, कुठून आला. आणि अशा स्टोरीज किंवा अशा गमती-जमती खूप असतात आपल्याकडे. आणि त्या गमती-जमती ऐकायच्या असतात आणि लिहून ठेवायच्या. त्या लिहून ठेवायच्या. कुठे आपल्याला आजी सांगते, आजोबा सांगतात, बाबा सांगतात, आपल्याला छान छान गोष्टी सांगत असतात आणि ह्या मुद्दामून लिहून ठेवायच्या. आता काही आकार आहेत हे मला सांगा, वर्गामध्ये नीट सगळे व्यवस्थित शिकता का तुम्ही सगळेजण? हा, काही शिकवतात आपल्याला, शिक्षक काय शिकवतात त्याच्याकडे पूर्ण लक्ष असतं. हा, नक्की का? वहीच्या शेवटच्या पानावरती गिरबिटवलं का असतं? गिरबिटवतं का? कोण कोण काढतं शेवटच्या वहीच्या शेवटच्या पानावरती? कोण कोण गिरबिटवतं? एक. अजून कोण 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 अजून करता की नाही? त्यावेळी शिक्षक तिकडे शिकवत असतात छानपैकी, त्यावेळी आपलं वहीचं पान शेवटचं आणि काहीतरी चाललेलं असतं, बरोबर आहे. पण ते काय आकार काढतात तुम्हाला माहिती आहे? होय, ते काय आकार काढतात तुम्हाला माहिती आहे का? नाही, मनात आलं ते आपण काढलं, बरोबर की नाही? तसं त्याला म्हणतात सांकेतिक आकार किंवा जॉमेट्रिक आकार, भौमितिक आकार म्हणतात. ते इथनंच येतात आपल्याला, त्याची काय काळजी नाही. तर त्याने अशा वेगवेगळ्या प्रकारचे आकार काढले आहेत. त्याला ते सुचलं, त्याला वाटलं, त्याला एखाद्या गोष्टीकडे पाहायचं जसं वाटलं त्याने ते आकार काढले. असे खूप वेगवेगळे आकार आपल्याला पाहायला लागले. आणि हे आकार किती मोठे आहेत. आता एक तिकडचं चित्र बघा, तो परत तिथे तार्किक दादा तिथे कोपऱ्यात झोपलेला.
आणि ते 40 फूट बाय 40 फूट लांबी उंचीचं त्याने चित्र काढलं. एवढ्या मोठ्या आकाराचं चित्र त्याने काढून ठेवलं. हे खूप मजेशीर चित्ररचना आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक खूप छान गोष्ट तुम्हाला होकायंत्र माहितीये, कंपास माहितीये, कंपास बरोबर की नाही? काय करतो कंपास? काय करतो? दिशा दाखवतो ना. पाहिलं का कधी कंपास? पाहिलं का? शाळेत असेलच ना, काय पाहिलं असतं की नाही कंपास? तो काय दाखवतो? उत्तर दिशा दाखवतो की नाही? त्याच्यातला एक काटा असतो, चुंबक सुरी असते, त्याच्यावरती उत्तर दिशा तो दाखवतो. इथे गमतीची गोष्ट आहे. देवाचं मोठं नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये तात्या शिल्पांमधलं एक आकृती काढली. तिथे माणूस आहे, त्याला रावण म्हणतात. तिथे एक मजेशीर स्टोरी आहे. तो रावण होता ना, तो सीतेच्या शोधात निघाला आणि तेचकाळून पडला, त्याचा उमटलेला ठसा म्हणजे ते चित्र असं म्हटलं जातं. गमतीशीर कथा आहे. पण त्या ठिकाणी अजून एक निसर्गाचं आश्चर्य पाहायला मिळतं. तिथे तुम्ही तो कंपास घेऊन गेलात ना, की कंपासमध्ये तुम्हाला दिशा दाखवत नाही. तो कंपास मधली जी सुई आहे ती गोल 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 फिरायला लागते. ती कधीतरी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते, कधीतरी घड्याळाच्या बरोबर विरुद्ध दिशेने फिरते. आणि ही खूप गमतीशीर गोष्ट आहे. की आपल्याकडचं जो कातळ आहे, आपल्याला जांभा दगड म्हणतात, त्याला द्वितीय जांभा दगड वगैरे असेल आपण ते नको लावूया. परंतु अखंड जगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असं चुंबक हलवणारा जो भाग आहे हा फक्त इथे पाहायला मिळतो. हे खूप मजेशीर आहे. तुम्ही तिथे होकायंत्र घेऊन गेलात की तुम्हाला दिशा कळत नाही, दिशा कळत नाही अजिबात. या दिशा तुम्ही चुकलात तर दिशा कशा ओळखायच्या माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही सड्यावरती गेलात आणि दिशा चुकलात, तुम्ही काय करता? गेलात सड्यावरती, तुम्हाला माहिती आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात रानामध्ये. तुम्ही वारुळ बघितलं? वारुळ कधी कोणी कोणी बघितलंय वारुळ? हा, त्या वारुळावर दिशा कळते माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. ते वारुळ कधी बारकाईने पाहिले का तुम्ही? त्या वारुळाची एक भिंत म्हणजे एक बाजू उंच असते, बरोबर आहे, एका बाजूला थोडंसं लहान असतं. तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. ती जी उंच बाजू असते ना, ती उंच बाजू म्हणजे उत्तर दिशा समजून जाते. त्या छोट्याशा मुंग्यांना सुद्धा तिथून खूप निसर्गाचं ज्ञान असतं. त्याच्यातनं आपण खूप शिकतो. आणि अशा निसर्गातून अनेक बारकी बारक्या 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 खूप छान छान गोष्टी की आपल्याला खूप चांगलं शिकवून जातात. हा तुम्हाला हा ह्याच्यावरती तुम्ही फिरता, करमंद खाता भरपूर, बरोबर की नाही? त्यामुळे हे काय मी सांगायची गरज नाही. तुम्ही ज्यावेळेला फिरत जाल त्याला फक्त मला सांगता कोण कोणी सांगायचं या सड्यावरती आज आलोय. आणि हा माणूस जो आपला अगदी अश्मयुगातला माणूस होता, तो कुठेतरी राहत होता, आपल्याला माहिती आहे तो गुहेत राहत होता. मग अशाच प्रकारची गुहा तुम्ही दादा, मी, कार्तिक दादा, ही सगळेजण आम्ही फिरत होतो आणि गुहा आम्हाला पाहायला मिळाली. त्या गुहेमध्ये आम्ही शोध घेतला. असं लक्षात आलं की तिथे बहुतेक माणूस राहिला असावा. मग राहिला असावा म्हटल्यानंतर मग आमचा पुढचा विषय सुरू झाला की याच्यात काय आपल्याला करता येईल. आणि त्याच्यातनं आम्हाला काही दगडी हत्यारं पाहायला मिळाली. तो जो माणूस होता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तो दगडाचं वापर हत्यार म्हणून करायचा. आपण इथे काही दगडाची हत्यारं असतात बघणार आहोत म्हणून तुम्ही दादा नाशिकला आपल्याला करून दाखवणार आहे. तो माणूस दगडाची हत्यारं कशी करायचा. तुम्ही मारता ना, पेरू पाडायला मारता ना दगड, मारता ना सगळेजण. हा, जाता जाता आंबा पाडायला मारता ना दगड, नाही मारता ना सगळेजण मारताय ना. दगडाचा वापर म्हणजे काय आपण शस्त्र म्हणून करतो, काहीतरी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करतो. तर त्या माणसाला ते गेलं होतं. आणि असे वेगवेगळ्या प्रकारची दगडाची हत्यारं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली. तुम्ही जर तुम्ही रत्नागिरीला आलात तर रत्नागिरीला एक छोटंसं म्युझियम आहे, त्या ठिकाणी तुम्ही या, तुम्हाला ही अशा भरपूर प्रकारची तिथे हत्यारं तुम्हाला पाहायला मिळतील, हाताळायला मिळतील, तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला अशी ती थोडी गमती जमते. आता आपण थोड्या गप्पा मारायच्या, कारण आता पुढचा जो विषय आहे हा आपण तुम्ही 4थी ते 5वीत गेल्यानंतर आपण गप्पा मारायच्या पुढच्या टप्प्यात आहे. आता हे जे आपला कातळ सडा आहे, या सड्यांवरती खूप गमती असतात. म्हणजे मी तुम्हाला फक्त आपली ही चित्ररचना दाखवली आहे. याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, वेगवेगळ्या प्रकारचे गवत असतं, वेगवेगळ्या प्रकारचे आपले साप असतात, पावडत असतात ना, पुढचं आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. विंचू असतात वेगवेगळ्या प्रकारचे. तिकडचं जीवन खूप वेगळं आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं असतात. आपल्या इथल्या कातळाच्या सड्यांवरती म्हणजे कातळावरती तुम्हाला माहिती आहे का 155 प्रकारची फुलं दिसतात. या पावसाचा पहिला थेंब पडल्यापासून अगदी नोव्हेंबर पर्यंत
वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काही मुलांचं जीवन फक्त 8 दिवसाचं आहे, काही मुलांचं जीवन फक्त 1 दिवसाचं आहे, आणि काही फुलं खूप सुंदर आहेत पण कीटकपक्षी आहेत वगैरे, असे अनेक प्रकारची फुलं आपल्याला ह्या सड्यांवरती पाहायला मिळतात. खूप सुंदर आहे. कधीतरी सड्यांवरती पावसाच्या दिवसात खूप उंडा राहायचं तुम्ही फिरायला जाताना मजा मस्ती करायची पाण्यावरती, सांभाळून करतो थोडं. गवताच्या वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे वावरत असताना आपल्याला लक्षात येतं की आपण जे शाळेमध्ये शिकतो ना सगळ्या गोष्टी, ते तो आपल्याला सगळा शिकवतो. त्या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आता मी फक्त इथे थांबतो, कारण आपल्याला ते दगड कसे तो बनवायचा ते पाहायचे आपल्याला. फक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारायचे, आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला उत्तरं देणार. कोणाला प्रश्न विचारायचे चुकलं तरी चालेल. उत्तर विचार. काय काय पाहिजे, फोटो पाहिजे, काय अरे भूक लागली म्हटलं, घरी जायची वेळ आली, घरी जायची वेळ आली. कोण सांगेल काय काय बघितलं आपण आता? तुम्ही सांगा बाकीचे मला सांगा ना. आणि ती सगळी काढलेली चित्र कशी होती? तुम्हाला ओळखता येत होतं की नाही? सगळ्या गोष्टी ओळखता आल्या नाही तुम्हाला? हा, मग आता मी चित्र काढतो त्याच्यातून ओळखता येतं का? येतं ओळखता? कोण कोण चित्र काढतं छान छान पैकी? अरे वा, सगळेच काढतात. मग आता तुम्हाला एक माझ्याकडनं गंमत, तुमच्या हातामध्ये चित्रकलेची वही आता तुम्हाला दिलेली, जो सुंदर रंगवून देईल त्याला माझ्याकडनं एक छोटीशी भेट मिळणार. आता तुम्ही ते सुंदर रंगवायचं, दिवाळीच्या सुट्टीचा तुमचा उपक्रम, दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही रंगवायचं, तुमच्या शिक्षकाकडे शिक्षक सांगतील की हा आमच्या शाळेतला पहिला नंबर आहे, त्याला माझ्याकडनं एक छोटीशी भेट. सगळे रंगवणार ना? नक्की. इथे तुम्हाला एक गंमत दाखवतो का? हे गंमत आहे, तुम्ही पाहिलं का? कोणी कोणी पाहिलंय? सगळ्यांनी पाहिलंय. अरे वा, काय करतात ते? कशासाठी लावतात ते? हा, गाडीसाठी लावतात. आणि कशासाठी लावतात? दारासाठी लावतात. आणि कशासाठी वापरतात? गाडीला का लावतात? चाक लागू नये म्हणून. आणि चाक घालण्यासाठी. आणि कशासाठी लावतात? मुलांचं लावून दे, पालकांनी सांगा किंवा शिक्षकांनी. कशासाठी करतो आपण हे? काय करतात माहिती का? आता कधीतरी तुम्ही घरी जाता, त्यावेळेला काय करताय, आई तुम्हाला छोटेसे ते संध्याकाळी आपण ज्याला दुपारच करत असतो करून टाकते की नाही? करते ना. त्या दादाला असं किती लावते, बरोबर की नाही? कधीतरी का लावते? दृष्ट काढून नये, कोणाची नजर लागू नये म्हणून आपण हे करतो. अशी हे वापरलं जातं, बरोबर की नाही? याच्यातली गंमत आहे. याच्यामध्ये काय काय मला सांगा, काय काय दिसतंय तुम्हाला? मिरची दिसते, पुढे लिंबू दिसतंय, आणि काय दिसतंय? खाली काहीतरी आहे काळ. काळ काय आहे? तुम्ही बघितलंय म्हटलं ना? ठीक आहे, त्याला पिंपा. पिंपा माहितीये तुम्हाला? असतो ना घरामध्ये, आपल्या घरात सगळ्याकडे असतो पिंपा. पिंपा म्हणजे काजू कसा असतो तसं पिंप्याचं झाड असतं, आणि काजूची बी कशी असते तशीच पिंप्याची बी असते, त्याच्यातनं पिंपा असतो. पिंपा आहे, वरती लिंबू आहे आणि वरती मिरची आहे, बरोबर की नाही? आता तुम्ही सड्यांवरती फिरता, भरपूर सड्यांवरती फिरता. सड्यांवरती फिरताना ठेस लागते, तुम्हाला धडपडायला होतं की नाही? हा, मग ठेस लागल्यानंतर रक्त थांबावं किंवा जखम बरी व्हावी म्हणून पिंपा लावतात. आता तुम्ही सड्यावरती फिरत असताना कधीतरी गरगरायला येतं, चक्कर यायला होते, वाटते आपल्याला, मग त्याच्यावरती लिंबू हे सर्वात उत्तम औषध आहे.
सर्वात उत्तम औषध आहे. आता वरती आहे मिरची. आता मिरचीची गंमत अशी आहे, मिरची काय तिखट असते की नाही, मिरची चांगली झणझणीत तिखट असते बरोबर की नाही. आपला आता साड्यावरती वावरत असतो किंवा रानावनात वावरत असतो, त्यावेळेला काहीतरी जनावर चावायची भीती असते आपल्याला, कुठेतरी काहीतरी चावतं आणि जनावर चावलं आणि त्याचं विषारी असेल तर पहिलं काय होतं तर आपल्या जिभेचं संवेदना नष्ट होतं आणि मिरची खाल्ली आणि मिरचीचा तिखटपणा नाही जाणवला तर समजून चालायचं की आपल्याला विषारी जनावर चावलेलं आहे, आपल्याला तातडीने पुढचे उपचार करायला पाहिजे. आता हे आपल्या आजोबांनी, आपल्या पणजोबांनी, आपल्या खापर पणजोबांनी हे आपल्यासाठी तयार केलेलं एक फर्स्ट एड किट आहे, प्रथमोपचार असा एक किट आहे. आणि हे असं घराच्या बाहेर काढलेलं असायचं. कारण काय, घरातली सगळी माणसं कामासाठी बाहेर काढलेली असायची. मग आलेल्या माणसाला ते पटकन मिळावं म्हणून ते तिथे केलेली व्यवस्था आहे. काही ठिकाणी त्याच्यामध्ये सुया मारतात, सुया लावलेल्या असतात काही ठिकाणी. तर सुई कशासाठी असते, काटा बसला तर काटा काढण्यासाठी. आता सुई हा लोखंड आहे सुईमध्ये आणि त्या लिंब आहे हे त्याला आम्लधर्म आहे. आता लोखंड आणि आम्लधर्म आहे तर त्याला लोखंडाची प्रक्रिया होते आणि त्याच्यातनं लाल पाणी बाहेर पडतं, म्हणजे काही गंधायला वेगाने सुरुवात होते. आपल्याला काय वाटतं कुठेतरी मूठ पडते, तसं नाहीये, तसं नाहीये. हे एक प्रथमोपचार किट आहे जे आपल्या आजी आजोबांनी, आपल्या पणजोबांनी तयार केलेलं आहे त्या काढण्यासाठी. हे तुम्हाला दाखवायचे एक विषय एवढाच आहे की आपल्या आजूबाजूच्या गोष्टी असतात त्या फक्त आपण वेगळ्या नजरेने पाहिल्या ना की त्याच्याची गंमत जम्मत दिसायला सुरुवात होते. खूप गमती जमती असतात. पक्षी जीवन आहे तुमच्याकडे, खूप सुंदर पक्षी जीवन आहे. त्या पक्ष्यांमध्ये खूप मजा असते. धनेश पक्षी तुम्ही मगाशी पाहिलात का म्हणे, त्याचं घरटं पाहिलं का कोणी, आई पाहिलंय. अरे तुमच्या आजूबाजूच्या परिसरातच घरटं असणार आहे आणि एक घरटं किती दिवस, 40, 45, 50 दिवस एक घरटं चालतं. ते खूप सुंदर घरटं असतं. कधीतरी ती शिंप्याचं घरटं मगाशी तुम्ही पाहिलात नाही, बाहेरच खूप सुंदर आहे. पानात पान विणतो आणि विणतो कशात माहिती का तुम्हाला, शिंपी कशी पोळ्याचं झाड असतं ना, पोळ्याचं झाडाच्या धाग्याने ते पान विणतो. किती सुंदर सुंदर गोष्टी करतो त्या. आणि हे सगळं तुमच्या आजूबाजूला आहे, ते तुम्ही पहा, तुम्ही मुद्दामून पहा. वेगळे पण तुम्ही लक्षात घ्या. आपल्या शिक्षकांना सांगा, घरातल्यांना सांगा. सुदैवाने तुमच्याकडे आता सगळ्यांकडे मोबाईल फोन आहेत, आई बाबांकडे मोबाईल फोन आहेत, त्याच्याकडे त्यांचे फोटो काढा, मुलांचे फोटो काढा आपल्या आजूबाजूचे. त्या गोष्टी आपल्याला खूप काही देऊन देतात, खूप काही शिकवतात आणि खूप धमाल करायला पण शिकवतात काम अक्षरशः. आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कराव्यात आहे. फक्त याच्याकडे पाहून एवढंच पाहिजे की आपण असलेलीच गोष्ट वेगळ्या नजरेने पाहिजे, किती सुंदर दिसते. आणि कधीतरी आता हे चित्र तुमच्या इथल्या सगळ्यावरनं किती दिसेल मला माहीत नाही, कारण आता आजूबाजूला आपल्याकडे जिल्ह्यासारखी कंपनी झाली आहे, गडचिरोलीच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाईट आहे. नंतर कधीतरी तुम्ही सगळ्यावरती जर गेला पावसाचे दिवस सोडून तर तुम्हाला आकाशगंगा, म्हणजे ज्या पृथ्वीवरती आपण राहतो, जी पृथ्वी अवकाशातल्या कुठल्यातरी आकाशगंगामध्ये आहे, ती आकाशगंगा आपल्याला उघड्या डोळ्यांनी पाहता येते. कधीतरी आपल्या शिक्षकांना, कधीतरी आपल्या पालकांना रात्री उशिरा कधीतरी आपल्या साड्या घेऊन जायला सांगा. खूप सारे ग्रह तारे आपल्याला पाहायला मिळतात उघड्या डोळ्यांनी, आपल्याला काही करायची गरज नसते आणि ते खूप मजा असते आणि ते अनुभवायचं असतं. कारण तुम्ही जसे पुढे शिकत जाल तुम्हाला ह्याच गोष्टी अनुभव एका टप्प्यामध्ये तुम्हाला करायचे असतात. कुठेतरी तुम्ही अवकाशाला व्यवस्थित आणणार आहात. त्यामुळे सगळ्यांचे खूप खूप जमणार. तुम्हाला भूक लागते मला माहिती आहे आणि आपण रोटली दादा, गारकी दादा त्याच्याकडनं त्या दगडाला, तो दगडाला आकार कसे द्यायचा आणि आपल्याला कसं तो करायचा ते आपण आता पाहणार आहोत. इथे मला काही प्रश्न कोणाला पालकांनाही विचारतो मी. तुटत नाही. आपला जांबा कसा तुम्ही खरवडला तरी तुटतो बरोबर ना, पण हा तसं होत नाही. मग ह्या अशा दगडांपासून त्याने हत्यारं बनवली. हत्यारं बनवण्यासाठी त्याने काय केलं, हे असे दगड घेतले नदीपात्रातनं आणि एक गोलटे म्हणतो ना आपण, गोल दगड असतात ते दगड घेतले. जसं की हा आहे, हे दगड घेतले त्याने आणि हे घेतले आणि ह्याला मारून मारून त्याला आकार दिला. आता कसं मारलं त्याने, खालती बघा. आता हे आता मारल्यानंतर काय झालं, हा खालचा दगड तुटला बरोबर. आता जर मी खालती हात इथे ठेवला असता तर तो उडला नसता बरोबर, पण मी तो खालती ठेवला नव्हता कारण मला माहिती नाही तो कसं तुटणार, नाहीतर मलाच हाताला लागलं असतं.
त्यामुळे हा दगड खालचा निघाला कधी जेव्हा त्याने वर मारलं, असं त्याने तोडून तोडून हत्यारं बनवली. आता काही हत्यारं आम्ही इथे दाखवलेली आहेत बघा, हे बघा हे बनवलेली हत्यारं आहेत, तुम्ही हातात धरू शकता, फक्त सावकाश धरा. माणूस हत्यार का बनवायचा? आणि हा त्याने हत्यारं का बनवले नाही सांगा, काय वाटतं तुम्हाला? माणूस हत्यार का बनवतो सांगा मला. आणि दुसरं आणि हा बरोबर. आणि आपण मातीच्या गाडीने काय करतो? आग पेटवतो ना. मग आधी कशाचा वापर करायचा? दगडाचा वापर करायचा. आज तुम्ही घरी पेपर कापायचा असेल तर काय वापरता? आणि कांदा कापायचा असेल तर काय वापरता? आणि ह्याने भिंतीमध्ये